किंवा फलंदाजी सगळ्यांना संधी मिळेल याकरता आयोजकांनी वेगवेगळी नियमावली या ठिकाणी बनवली आणि विशेष आभार सुद्धा मानले जातील सर्व 18 षटकार येतोय नवनाथ शिजुळ यांच्या बॅटीतून. हा 29 धावा आहेत बघा धावफलकावर. हा पुन्हा एकदा प्रयत्न आहे, यावेळेस मात्र दिशा थोडीशी वेगळी आहे. लगातारचा दुसरा फार आणि दुसरा षटकार देखील क्षमस्व चौकार आलेला आहे. चौकार मात्र होतोय, धावा महत्वाची आहे बघा. 33 धावा धावफलकावर आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलं गेलं आणि जी चर्चा आपण याच्या मागे केली होती बघा, हे दोन्ही फलंदाज सीएसके संघाला मजबूत सुरुवात करून देतात, आजही करून दिली. दोन्ही बॅटरचा जर खेळ बघितला तर मित्रांनो यावेळेस नक्कीच आपल्या लक्षात एक गोष्ट येईल, भारत दारकुंडेपेक्षा नवनाथ शिजुळ जास्त आक्रमक बघायला मिळाले. एकंदर जर बघितलं तर या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर नजर टाकली तर 33 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत, परंतु या 2 षटकांमध्ये अधिकाधिक चेंडू भारत दारकुंडे खेळलेले आणि खूप कमी चेंडू आपण या ठिकाणी बघतो नवनाथ शिजुळ यांच्या वाट्याला आलेलं आहे. म्हणजे 3 चेंडूंमध्ये 11 धावांचं योगदान या ठिकाणी नवनाथ शिजुळ यांचं बघायला मिळेल आणि 9 चेंडूंमध्ये 21 धावांपर्यंत झेप मारलेली आहे भारत दारकुंडे यांनी. रवी आदमाने आलेले आहेत, गोलंदाज क्रमांक 3 आपल्याला बघायला मिळणार आहे. टायमर टाकलेला आहे, सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं आहे. अगदी समोर मारलेला आहे आणि निकाली फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. षटकार 39 धावा धावफलकावर आहे. आणि मित्रांनो ज्या ज्या वेळेस आता बरेच गोलंदाज आहे बघा, आपण सर्व क्रिकेट खेळलेलो आहोत, आता काही क्रीडा रसिक सुद्धा आहे. ज्या वेळेस गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार जात असतो ना मित्रांनो, त्यावेळेस त्या गोलंदाजाच्या भावना दुखावल्या जातात बघा. पुनरागमन करणार की नाही, याही वेळेस चेंडू उडवलाय नाही, सोपा झेल होता बघा. क्षेत्ररक्षक जर बघितले तर अशोक दादा त्या ठिकाणी होतोय, झेल या ठिकाणी सुटलेला आहे. गोलंदाजानं त्याचं काम नक्कीच केलं, क्षेत्ररक्षकानं मात्र साथ दिली नाही. झेल या ठिकाणी सुटला आणि दरम्यानच्या काळामध्ये जर बघितलं तर 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. यावेळेस मात्र ट्रेडमार्क फटका बघायला मिळतोय. भारत स्पेशल मिड विकेटच्या दिशेनं चेंडू जातोय, सीमारेषा पार षटकार. क्षेत्ररक्षक शुभम ताके आपल्याला बघायला मिळतील, सीमेरेषेवर चांगले कामकाज करतायत. तालुक्यातील एक चांगला खेळाडू आहे, दरम्यान एक सिंगल पूर्ण केलेली आहे. आतापर्यंत आपण बघतोय 48 धावा या ठिकाणी फलकावर पूर्ण केल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 आपल्याला बघायला मिळत आहे. आजच्या प्रवासातील ही पहिली लढत आपण बघतोय. सुरेख फटका मारलाय यावेळेस लॉंगॉनकडे. अगदी तालुक्यातील सर्वात मोठा खेळाडू, जॅव्हलिन थ्रो, भाला फेक मध्ये ज्यानं नेवासा तालुक्याचं नाव भारतभर गाजवलं, ऋषी कुरे क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळाले. अतिशय चांगला चेंडू होता बघा. या ठिकाणी रवी आदमाने आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल 3 षटकांची झालेली समाप्ती आणि 3 षटकानंतर धावफलकावर 49 धावा, 49 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. तुम्ही पाणी घेऊ शकता बरं का, ड्रिंक्स आलेलं नाही, म्हणजे ज्यांच्या वतीनं आपल्यापर्यंत आलेलं आहे. हा अगदी 100% येईल, आपल्यापर्यंत पोहोच केलं जाईल. आपण झटपट या ठिकाणी ड्रिंक ब्रेक घ्यायचा आहे.
हा चला आवरा बरं का. टायमर टाकलेला हे सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं आहे. सगळ्यांनी म्हणजे संघातील सर्व खेळाडूंनी आता ही जबाबदारी फक्त कर्णधाराची नाहीये, लक्षात घ्यायचं आहे. मला वाटतं गोलंदाज आरिफ सर आलेले आहेत. प्रतिभावान गोलंदाज आहे, चांगले गोलंदाज आहे बघा. कामगिरीची अपेक्षा आहे चांगल्या. पहिला चेंडू आहे, नवनाथ शिजूल स्पेशल फटका बघायला मिळतोय. हा चांगलं क्षेत्ररक्षण बघा त्या ठिकाणी. या ठिकाणी बघतोय आपण अर्धशतका पार मात्र सीएसके संघ जाऊन पोहोचला आणि यावेळेस देखील चेंडूला सीमेरेषेच्या बाहेर धाडण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये पूर्ण क्षमतेनं होत आहे आणि या चौकारासह 55 धावा पूर्ण झालेल्या आहे. टायमरचं सुद्धा ध्यान ठेवायचं आहे बघा. आणि जे आयोजक कमिटीचे सदस्य आपल्याला अगोदर सूचना दिलेली आहे, आपण देखील थोडंसं सहकार्य करायचं आहे. सीमेरेषेच्या बाहेर थोडंसं सहकार्य करायचं आहे बघा. हा ती मदत सुद्धा महत्वाची आहे. 55 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक जर बघितलं तर आपल्याला षटक क्रमांक 4 या ठिकाणी बघायला मिळतंय. अकुटप्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा नवनाथ शेजूळ ऑन फायर. यावेळेस काऊ कॉर्नर. डाऊन द ग्राउंड फटका खेळलेला आहे. लॉंग ऑनवर ऋषी कुरे आलेले आहेत बघा. त्या ठिकाणी आपण बघतोय अगदी 60 धावा आपण बघतोय धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. रवी मागावे सर, आपल्याला विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. रवी सर, हेलिकॉप्टर मात्र उडालेला आहे. चला याही वेळेत झेल सुटलेला आहे आपल्याला बघायला मिळेल. इशारा मात्र चौकाराचा आपल्यापर्यंत आला गेलेला आहे आणि धावफलकावर या 4 धावा आपण घेतोय. 64 धावा, 64 धावा आपण बघतोय. जातोय मैदानाच्या आत बघा. 64 धावा धावफलकावर आहेत बघा. षटक क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि याही षटकामध्ये जर बघितलं तर फटकेबाजीचं सातत्य आपल्याला बघायला मिळालं. आता या सामन्याबद्दल मी बोलणार नाही. या दोन्ही बॅटर्सनं या मागे सुद्धा सर्व गोलंदाजांवर आक्रमण केलेलं आहे. फुलटा चेंडू आहे आणि यावेळेस अगदी व्ही मध्ये खेळला गेलाय हा फटका आणि या फुलटॉसवर फुलटोल वसूल केला गेलाय. षटक या ठिकाणी संपणार आहे. 4 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेला. धावफलकावर नाबाद 70 धावा आपल्याला बघायला मिळणार आहे. काय फलंदाजी बघा या दोन्ही फलंदाजांची. अगदी जितकी स्तुती या दोन्ही फलंदाजांची करू तितकी कमी आहे. कारण आजच्या या सत्रामध्ये सुद्धा या दोन्ही बॅटर्सनं एक चांगला प्रारंभ दिलेला आहे. आता गोलंदाजीबद्दल जर बोललो मित्रांनो, या ठिकाणी जॅकपॉट षटकाचा इशारा येतोय बघा. गोविंद गुण सरांचा इशारा आपल्यापर्यंत आलेला आहे. म्हणजे आता या दोन्ही बॅटर्सला 16 धावांचा पाठलाग करायचा आहे. 16 धावांचा पाठलाग जर केला तर नक्कीच त्यांना 8 धावा अधिकच्या मिळतील आणि 16 पेक्षा कमी धावा जर आल्या तर नक्कीच काही मायनस धावा आपल्याला बघायला मिळतील. ऋषिकुरे आलेले आहेत. पहिला चेंडू जर बघितला तर टॉपेज घेतला गेला. संधी पुन्हा एकदा निर्माण झाले
आणि अगदीच आपण या ठिकाणी बघतोय तिसरा झेल या ठिकाणी हातातून पडलेला आहे आणि काही टप्पे घेत सीमेरेषेला ओलांडलं, सीमेरेषेला पार केलं आणि अगदीच जॅकपॉट षटकामध्ये पहिला चौकार मात्र मैदानाच्या आतून येतोय. 74 धावा आपण बघतो या ठिकाणी धावफलकावर पूर्ण झालेले आहे. 74 धावा. या ठिकाणी 16 धावांचा पाठलाग दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये करतायत. एक विशेष गोष्ट जाणवली बघा, या दोन्ही बॅटरच्या विरोधात येणाऱ्या संघाने काही रणनीती आखली की नाही हे बघायला मिळाले नाही. यावेळेस आकोटाप्याचा चेंडू आहे, अगदी स्क्वेअर कट आपण बघितलं त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर रॉकस्टार रिकी चेंडू मागे बऱ्याच वेळ पळत होते, ऐन वेळेस मात्र त्यांनी या चेंडूला रोखलंय आणि त्यानंतर ओव्हर थ्रो झालेला आहे. अगदीच 3 धावा आपल्याला बघायला मिळणार आहे बघा. या दरम्यान जर बघितलं तर 3 धावा पळून पूर्ण झालेल्या आहे. 77 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळत आहेत. 77 म्हणजे 2 सत्ते धावफलकावर आहे आणि ही 7.5 कोणाला आहे येणाऱ्या काळात कळेल. 77 धावा धावफलकावर असणार आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या ठिकाणी जॅकपॉट षटक चालू आहे. या षटकामध्ये अतिशय चांगली फलंदाजी ह्या दोन्ही बॅटर्सना करावी लागेल, कारण हे सेट फलंदाज आहे, हे स्थिरावलेले फलंदाज आहे. यावेळेस अगदी पंचांच्या दिशेनं फटका खेळला गेला आणि कमाल केली बघा त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाने नक्कीच 2 धावांचं रक्षण केलं. 2 धावा मात्र यावेळेस संघाला खर्च करावे लागलेले आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षकाचं बघतोय. 79 धावा बघतोय आपण धावफलकावर झालेलं आहे. भारत आणि नवनाथ नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. वाईटचा इशारा आलाय, अवांतर धाब्यांचा इशारा. मुख्य पंच या ठिकाणी गुणसर देत आहेत. एका धावेची मदत धावफलकाला या ठिकाणी झालेली आहे. 80 धावा धावफलकावर या ठिकाणी लागलेला आहे. मला वाटतं रिव्ह्यू घेतला जातोय. हा व्हाईट बॉलवर रिव्ह्यू आलेला आहे. हा आणि टायमर बद्दल जर बोललो मित्रांनो तर या ठिकाणी बघा दोन्ही संघांनी चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. तर या निर्णयाला मागं घेण्यात आलेलं आहे बघा पंचांच्या वतीनं. तदनंतर जर बघितलं तर आता 79 धावा असतील, कारण 1 धाव आता वजाबाकीत गेलेली आहे. बघूया यानंतर या चेंडूला उंची जास्त बघायला मिळाली बघा. यावेळेस मात्र 1 बाउन्ससह अवांतर धावेचा इशारा आलेला आहे. आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो षटक क्रमांक 5 प्रगतीवर असताना 4 चेंडूंचा प्रवास या ठिकाणी संपलेला आहे आणि 2 चेंडू शिल्लक आहे. जॅकपॉट षटक आपण बघतोय, एक आगळं वेगळं नियोजन या स्पर्धेत. यावेळेस सुरेख फटका आहे, चेंडू हवेत, 4था झेल सुटलेला आहे. तर या पक्षा खराब कामकाज असू शकत नाही बघा. गलती करो गलतियां करो, गलती करो गलतियां करो, पहले की गई गलती दोबारा मत करो. परंतु यावेळेस 4 वेळा चुका झालेल्या आहे आणि एकदा जोरदार टाळ्या भारत दारकुंडेसाठी. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे बघा. 50 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. तर या जॅकपॉट षटकामध्ये ऋषी कुरे यांची स्तुती मात्र केली जाईल, कारण त्यांनी 12 धावा खर्च केलेला आहे. त्यामुळे वजाबाकीत आता 6 धावा जातील आणि या ठिकाणी आपण बघतोय 5 षटकानंतर टार्गेट या ठिकाणी 76 म्हणजे 76 धावा धावफलकावर असणार आहे. वेळ वाचवायचा आहे, टायमर टाकलेला आहे. हा 10 धावांची पॅनल्टी लक्षात घ्या. 10 धावा कमी नाहीये.
या ठिकाणी संघ नायक आलेले आहेत. रॉक स्टार रिके, आसिफ शेख गोलंदाजी मार्कवर आपण बघणार आहोत. संघ मालक सुद्धा आहे. अंतिम षटक, टॉसला तयार राहायचं आहे. सुरेख फटका या दरम्यान खेळला गेलाय. मैदानात थोडीस विसंगती मात्र बघायला मिळाली. अगदीच ताळमेळचा अभाव आपण मैदानाच्या आतमध्ये बघितला आणि त्या ठिकाणी सिंगलला काही अडचण होती असं मला वाटतं. सिंगल पूर्ण केली तर 77 धावा आता धावफलकावर या ठिकाणी झालेला आहे. अंतिम षटक आपण बघतोय संघ नायक रॉकस्टार घेऊन आलेला आहे. हलकासा उर्पी चेंडू होता आणि त्यावर एक स्टायलिश स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं जाईल, सीमारेषा पार, षटकार. आणि या धावा अधिकच्या आहे बघा, म्हणजे या धावा आता जास्तीच्या होत आहे. 83 धावा झालेल्या आहे, म्हणजे 80च्या पलीकडे धावसंख्या पुन्हा एकदा CSK संघानं उभारलेली आहे आणि आघाडीची जोडी नाबाद आहे. याचं श्रेय जातंय सर्व क्षेत्ररक्षकांना, खास करून त्या 4 क्षेत्ररक्षकांना ज्यांनी या ठिकाणी जीवदान दिले. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेनं यावेळेस चेंडू आकाशमार्गे मैदानात पार जातोय. षटकार पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल. भारत यांची नॉन स्टॉप फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 89 धावा धावफलकावर असणार आहे. 22 चेंडूंमध्ये 62 धावांचा पाऊस या ठिकाणी भारत दारकुंडे यांनी टाकलेला आहे. यावेळेस षटकारांची हॅट्रिक बघायला मिळेल. अगोदरचे 2 षटकार मात्र मापात होते, यावेळेस मात्र आउट ऑफ द पार्क षटकार आपल्याला बघायला मिळतोय. पंच्याण्णव धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. चेंडू आलाय बघा, चेंडू आला. क्षेत्ररक्षक आपण आतमध्ये या, क्षेत्ररक्षक आपण आतमध्ये या. नाणेफेकीसाठी यायचंय, नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. डॉक्टर्स 11 कुकाना, श्री वॉरियर्स नेवासा बाटा, दोन्ही संघांना लास्ट कॉल आहे. पहिलं सत्र संपल्यानंतर आपण आपापल्या याद्या या ठिकाणी घेऊन यायच्या. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अतिशय सुरेख ताळमेळ राखत असताना दोन्ही बॅटर्सनं या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहे. 2 धावा पूर्ण झाल्यानंतर आपण बघतोय 97 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळतील आणि अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पंचांची मदत मात्र यावेळेस घेतोय. एक सिंगल आपण बघतोय. हा लेग बायचा इशारा आला. अवंतरची धाव आपण धावफलकात समाविष्ट होताना बघणार आहोत. 98 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 99 धावांची गरज. 99 धावा. हा आयोजकांची एक सूचना आहे बरं का, ते जे बाहेर चेंडू गेलेले सदस्य या ठिकाणी आयोजक कमिटीचे समीर शहा, आपण त्या दिशेला एक चेंडू गेलेला आहे बघा. समीर शाह तिकडचा ही व्हाईट बिल्डिंग, हा तिकडे एक चेंडू गेलेला आहे. व्हाईट इकडची समोरची, हा त्या बिल्डिंगच्या कॅम्पसमध्ये गेलेला आहे चेंडू आतमध्ये. हा टॉसला या बघा.
दिव्य आणि ऐतिहासिक मैदानावर एक विक्रमी भागीदारी बघायला मिळाली बघा. पुन्हा एकदा CSK संघाचा एक विक्रम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. नाबाद 98 धावा. अतिशय जबरदस्त फलंदाजी आपल्याला या ठिकाणी भारत दारकुंडे आणि नवनाथ शिदुळे यांची बघायला मिळाली. धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी आपण 11वा बॅटर पाठवायचं. चला लवकर. 12th मॅन आलेला नाही बरं का CSK चा. तर रियाज आणि रोहित हे दोन तुळ राशीचे फलंदाज या ठिकाणी आलेले आहेत. हा 12th मॅन आहे बरं का. रॉकस्टार 11. हा इम्रान सर आहेत 12th मॅन. धावांचा पाठलाग या ठिकाणी नक्कीच सुरू होईल. इशारा आलेला आहे आणि यासह आवाजात थोडासा आपण बदल करू. तर धावांच्या पाठलागासाठी मी आमंत्रित करेल आमचे सहकारी समालोचक आदरणीय शाहरुख पठाण सर. चौकार. ज्ञान प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मोठं लक्ष आणि मोठं आव्हान आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बघू शकता. नो बॉलचा कॉल मैदानामध्ये आलाय. चेंडू लॉंग ऑन कडे गेलेला आहे आणि त्या दरम्यान तुम्ही पाहिलं असेल एक धाव सुद्धा जी कंप्लीट करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एकूण 2 धावा मिळत आहेत. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. मला वाटतं रिव्ह्यूची मागणी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली, अर्थात चॅलेंज केलं या डिसिजनला. तुम्हाला आता या 6 षटकांना संपवण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. 30 मिनिटांमध्ये जर तुम्ही इनिंगचा खेळ संपवला नाही तर तुम्हाला 10 धावेंची पॅनल्टी खरं तर देण्यात येणार आहे. नो बॉल रिव्ह्यू जो आहे तो गमावलेला आहे. नो बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या. गोलंदाज तयार होत आहेत. फ्री हिटच्या चेंडूवर आक्रमण तर केले. फटका थोडासा मिस टाईम आपल्याला बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत. झेल सुद्धा तिथे सुटला आणि बघता बघता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जाणार आहेत. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला नक्कीच बघायला मिळतो. 8 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. यावेळेस मात्र तगडा प्रहार लॉंग ऑन सीमारेषेच्या पकडला आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का, पहिला फलंदाज होतोय बाद.
रोहित बाद झालेत आणि रोहित बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम ताके यांना आपण पाहू शकता. पहिलं षटक टाकलं जात आहे. पहिलं षटक गणेश यांच्या हातामध्ये आपण नक्कीच पाहतोय. पहिलं षटक पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला रियाज हे फलंदाज म्हणून आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बघू शकता. एक मोठं लक्ष, मोठं टार्गेट, मोठं आव्हान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी यांच्या विरोधामध्ये, यांच्या विपक्षामध्ये CSK नेवासा. यावेळेस फाईन लेगकडे चांगला फटका यावेळेस आपण पाहू शकतो. मैदानामध्ये 4 धावा मिळतील शुभम ताकेल आणि संघाला चौकार. चार धावा मैदानावरती पूर्ण करण्यात आहेत. आजपासून वेळेचं बंधन अजून थोडंसं कडक करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इनिंगचा खेळ 30 मिनिटांमध्ये संपवायचाच आहे. त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही जर बघितलं तर त्या दरम्यान एक धाव पूर्ण होत असताना आपल्याला मैदानामध्ये नक्कीच बघायला मिळते. ती 22च्या मदतीने आलेली धाव आहे. म्हणजे पहिल्या डावाचा तुम्ही विचार जर केला तर प्रथमतः फलंदाजी CSK संघाने केली आणि रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी संघाने प्रथमतः गोलंदाजी केली आणि त्या पहिल्या डावामध्ये 25 मिनिटांमध्ये इनिंगचा खेळ संपला होता. त्यामुळे या इनिंगला सुद्धा तुम्हाला 30 मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण करायचं आहे. ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. षटक क्रमांक पाहिलं असेल तर मैदानावर पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा फलकावरती धावा आहेत 1 बाद 13 धावा. पहिलं षटक संपल्यानंतर 13 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. दोन्ही संघांचा विचार जर आपण केला तर भारत दारकुंडे, अक्षय जऱ्हाड, महेश गागरे, सचिन डिके असतील, विजय लोणारी, अजय इंगळे, राहुल शिंदे, चंद्रकांत पंडित, किशोर पवार, कर्णधार शंकर वंजारे, गणेश सवय आणि नवनाथ शेजूळ हे CSK नेवासा संघाकडून प्रतिनिधित्व करताना आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी या संघाचा जरूर आपण विचार करणार आहोत. यावेळेचा चेंडू हवेत असणार आहे. फटका मिस टाईम आहे आणि विजय लोणारी तिथे चूक करणार आहेत. पकडला झेल. धक्का नंबर 2. अक्षय जराड इथे विकेट मिळवून देत आहेत. शुभम कौल सुद्धा या ठिकाणी संपन्न होणार आहे. चला दोन्ही कॅप्टन या. चला कॅप्टन चला. तर दुसऱ्या बाजूला आपण ज्या संघाचा विचार करतोय रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी. शुभम ताके, रवी आदमाने, रोहित धुमाळ, ऋषी कुरे असतील, रियाज शहा, अशोक कुदळे, अभिजित काळे, आसिफ शेख, कृष्णा कुसळकर, अमोल कणगरे आणि आरिफ पठाण या संघामध्ये खेळाडू खेळताना आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहेत. न्यू बॅटर आसिफ शेख मैदानावरती येत आहेत. चला थोडंसं तुम्हाला धावं द्यायचं आहे कारण नवीन फलंदाज मैदानामध्ये येण्यासाठी काही वेळ असतो. पहा, एक फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये येतो त्याला सुद्धा काही वेळ दिलेला असतो. त्या वेळेत तुम्हाला मैदानावर यावं लागतं. टॉस संपन्न होतोय. नाणेफेकीचा कौल संपन्न होतो आहे. यानंतरच्या सामन्याचा टॉस होतोय. हवेत चेंडू आहे. फटका फसलाय आणि फाईन लेग चेंडूच्या खाली आला. विकेट आहे. डॉक्टर 11 कुकाणा संघाने टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉरियर्स या संघाची असेल प्रथमतः फलंदाजी. न्यू बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अभिजित यांना तुम्ही पाहू शकता. मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अक्षय जराड 2 विकेट लागोपाठचे मिळवलेले आहेत. आसिफ शेख गोल्डन डकचे शिकार ठरलेत. अभिजित दाखल होत आहेत. स्ट्रायकिंग एंडवर आपण त्यांना पाहतो. यावेळेस अपील होते आणि या स्पर्धेतली थँक्यू डीजे थँक्यू पूर्ण करणारा गोलंदाज अक्षय जराड या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूवर 3 लागोपाठचे फलंदाज त्यांनी माघारी पाठवलेले आहेत. आपण जर पाहिलं तर
अभिजित सुद्धा आता मैदान सोडतायत. त्यांची जागा घेण्यासाठी ऋषी कुऱ्हे आता मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. संघ आता थोडंसं अडचणीमध्ये, रॉकस्टार सुदर्शन क्रिकेट अकॅडमी हा संघ थोडंसं अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु लढावं लागणार आहे, झुंज द्यावी लागणार आहे, प्रयत्न करावे लागणार आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, कारण सामना कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण असतं. इथे जरी फलंदाज लागोपाठचे बाद झाले असले, परंतु मैदानामध्ये तुम्हाला सकारात्मक राहून खेळावं लागणार आहे. यावेळेस ऋषी कुऱ्हे आल्याबरोबर फटका खेळला आणि 4 चेंडूवर 4 विकेट. 4 चेंडू आणि 4 फलंदाज बाद होत आहेत. ऋषी कुऱ्हे यावेळेस बाद झालेले आहेत आणि 4 चेंडू 4 फलंदाज बाद करण्यामध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अक्षय जराड यांना यश मिळालेलं आहे. धावफलकावरती आपण पाहिलं असेल 5 फलंदाज बाद आहेत आणि 13 धावा आपण धावफलकावरती पाहतो. म्हणजे अर्धा संघ आता थंड झालेला, अर्धा संघ गारद झालेला आहे. चांगली गोलंदाजी आपण अक्षय जराडची पाहतो. मित्रांनो, आपण CSK निवास या संघाचा विचार जर केला तर या स्पर्धेमध्ये या संघाने काल रात्रीच्या सत्रामध्ये 1 पराभव पाहिला. मक्तापूर संघाने त्यांना पराभूत केलं. त्या व्यतिरिक्त या संघाने एकही पराभव पाहिलेला नाही आणि या सामन्यामध्ये सुद्धा हा संघ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय. वर्चस्व निर्माण करताना आपल्याला नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज रवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेस सुद्धा चांगला बॉल होता, बॅकफूट डिफेन्स पाहायला मिळाला. थोडेसे मागे जात असताना चेंडूला हलक्या हाताने स्टिअर केलं, धाव तिथे मिळणार नाही, क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. आता थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघावरती होतोय आणि हा दबाव झुगारून तुम्हाला मैदानामध्ये फलंदाजी करावी लागणार आहे. यावेळेला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येत आहेत, धाव इथे सुद्धा मिळणार नाही. आणि या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक, मेडन +4 विकेट्स, अक्षय जराड इज द मॅन. जबरदस्त कामगिरी अक्षय जराडची पाहायला मिळाली आहे. एका षटकामध्ये भरपूर विक्रम देण्यात गेलेत. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक टाकलं, या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक, 4 चेंडूवर 4 विकेट अक्षय जराड यांनी या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. खूप चांगली कामगिरी आपण अक्षय जराडची गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतो. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरनंतर धावसंख्या झाली आहे 5 बाद, 13 धावा धावफलकावरती आहे. तिसऱ्या षटकाला आपण प्रारंभ करणार आहोत. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू होतंय आणि या तिसऱ्या षटकासाठी आपण गोलंदाजाला बघणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये महेश घागरे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर तर संपल्यात. 30 मिनिटांमध्ये इनिंगचा खेळ संपवणं सुद्धा फार बंधनकारक आहे, याची काळजी संघनायकानं घेणं फार गरजेचं असतं. आणि मित्रांनो, 12व्या खेळाडूंवर सुद्धा फार मोठी जबाबदारी असते. 12व्या खेळाडू नावं सांगण्यासाठी नसतो. यावेळेला एक चांगला फटका, समोरच्या दिशेने चेंडू खेळला आणि याही वेळेस झेल पकडला जातोय. फलंदाज अभिजित, माफ करा, रियाज यावेळेस होत आहेत बाद, फलंदाज बाद आहे. इथे 12वा खेळाडू जो असतो, 12व्या खेळाडूला स्कोरवरती सुद्धा नजर ठेवावी लागते. कधी कधी आमच्या स्कोररकडून सुद्धा चुका होतात, त्यावर तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. त्याचबरोबर इनिंगचा खेळ तुमच्या संघाचा 30 मिनिटांमध्ये संपलाय का, की त्यापेक्षा जास्त मिनिटं झाली, त्यावर सुद्धा तुम्ही 12व्या खेळाडूंना लक्ष द्या. त्यामुळे 12वा खेळाडू इथे फार महत्त्वाचं काम करणार आहे, त्याचाही रोल महत्त्वाचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अशोक कुदळे दादा मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आपण महेश घागरे यांना पाहतो, विकेट मिळवली आहे पहिल्याच चेंडूवर. एक युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वय वर्ष 17 आणि सोने नगरीमध्ये सुद्धा ज्यावेळेस स्पर्धा संपन्न झाली तिथे महेशची कामगिरी आम्ही पाहिली. यावेळेला बॅकफुटला जाऊन हा चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक कव्हरवरून चेंडूवरती येणार आहेत, त्या दरम्यान चेंडू अडवला जाईल, 1 धाव पूर्ण होणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. ज्ञान प्रीमियर लीग 2024 आपण पाहतो. ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लब यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा आपण नक्कीच अनुभवत आहात. आज 4था दिवस आणि 4थ्या दिवसामध्ये आज रोमहर्षक, चित्तथरारक, उत्कट लढती आणि अनेक रोमहर्षक सामने आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत.
यावेळेला चांगला बॉल होता. खरं तर बॉल निघून गेला आणि त्यानंतर बॅट आली. म्हणजे भरपूर वेग होता इथे. आपण जर पाहिलं तर गोलंदाजीला महेश घागरे यांचा थोडीशी उशिरानं बॅट आली. बॅट आणि बॉलमध्ये नाही आहे संपर्क. अक्षय जराड यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. डॉट बॉल मैदानावरती आलेला आहे. निर्धाव चेंडू आपण इथे पाहिला आहे. महेश पुनश्च एकदा तयार आहेत. त्यावेळेस मोठं आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. मोठा फटका खेळायचा होता. बॅटवर हा चेंडू येऊ शकला नाही. स्वतः गोलंदाज चेंडूवरती जात आहेत. दरम्यानच्या कालावधीत एक धाव अधोरेखित केली धावफलकावर. ज्ञान प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आणि एक ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा. आपण सातत्याने या स्पर्धेच्या बाबतीत चर्चा केली. आयोजकांनी फार मेहनत कष्ट घेऊन ही स्पर्धा उभी केली आहे आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही जर बघितली मित्रांनो तर या स्पर्धेमध्ये नवीन आहे. तुम्ही कोणती गोष्ट घ्या, या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला नवीन बघायला मिळते आणि नीटनेटकेपणा सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आखूट टप्प्याचा बॉल मिड विकेटला पुल करण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला बघायला मिळालं आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण झाली. या धावसंख्या एकीने पुढे जाते. धावफलकामध्ये होणारा बदल आहे. एकूण धावसंख्या पुढे जात असताना आपण जर धावफलकावर नजर टाकली तर 16 धावा धावफलकावरच झालेल्या आहेत. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या आणि त्यानंतर जवळपास चेंडू टाकले गेलेत 11 आणि त्या 11 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्या. याही वेळेस चेंडू आपण पाहिलं असेल मैदानामध्ये येतोय डॉट. महेश घागरे यांनी सुद्धा या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्यात आणि 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरनंतर 16 धावा, 6 फलंदाज बाद असताना 3 ओव्हरनंतर 16 धाव. तीन ओव्हर संपल्यात. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 4ला आता आपण सुरुवात करणार आहोत. यानंतरच्या दोन्ही संघाने रेडी राहायचंय. पहिलाच चेंडू शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय. एक धाव दरम्यानच्या कालावधीत पूर्ण होत असताना नेवासा तालुक्यातील सर्वाधिक मोठी क्रीडा स्पर्धा आणि मागच्या काही वर्षांपासून आपण जर पाहिलं तर नेवासा तालुक्यातलं क्रिकेट सुद्धा आता संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरेत आलेला आहे. कारण या तालुक्यामध्ये सुद्धा अनेक खेळाडू आता घडत आहेत. अनेक खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म उभं राहत आहे आणि त्यातलीच एक मोठी स्पर्धा म्हणजे ज्ञान प्रीमियर लीग. यावेळेस हवेत चेंडू असणार आहे. स्वतः गोलंदाज चेंडूवरती आलेले आहेत आणि यावेळेस बॅटच्या अगदी समोर चेंडू लागला, टोला चेंडू लागला आणि इथे आपण पाहिलं असेल तर गोलंदाजानं चूक केली नाही. पकडला झेल. फलंदाज होत आहेत फेल. विकेट. यानंतर श्री वॉरियर्स नेवासा फाटा डॉक्टर 11 कोकणा असा सामना होणार आहे. त्या दोन्ही संघांना मी विनंती करतो आपण हा सामना संपल्याबरोबर लगेच त्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. दोनही संघाने रेडी राहायचं. अमोल कणगरे नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आत. यावेळेचा चेंडू आपण पाहिलं असेल मैदानामध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 7 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. यावेळेस आक्रमण तर केलंय. फटका यावेळेचा जातोय सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला आणि 6 धावा. षटकार. सुंदर फटका अमोल कणगरे यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. ऑन द राईज खेळला पुढे होता आणि मनगटाचाही खूप चांगला वापर केला. टायमिंग प्रॉपर झाला आणि क्षेत्र सुद्धा खूप चांगलं निवडलं. यावेळी लोवर फुल टॉस चेंडू होता. पाहिलं असेल तर काऊ कॉर्नरला हा चेंडू चाललेला आहे आणि त्या दरम्यान 1 धाव पूर्ण होणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत 26 धावा. 7 बाद 26 धावा. यानंतरच्या दोन संघांनी सुद्धा लक्षात घ्या 30 मिनिटांमध्ये इनिंगचा खेळ तुम्हाला संपवायचा आहे आणि 30 मिनिटांमध्ये जर इनिंगचा खेळ संपला नाही तर 10 धाव्यांची पेनल्टी आहे. याची सुद्धा आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. या सामन्यामध्ये आपण पाहिलं पहिला डाव संपला 25 मिनिटांमध्ये आणि हा डाव सुद्धा अगदी लवकर संपण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे वेळ सुद्धा तुम्हाला वाचवणं फार गरजेचं राहणार आहे.
यस, जॅकपॉट ओव्हरचा इशारा देण्यात आलाय. 4 ओव्हर झाल्यात. 5वं षटक जॅकपॉट ओव्हर. आणि गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाज येत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण अजय यांना पाहू शकता गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच चेंडू फुल टॉस चेंडू होता. लॉंगॉनच्या दिशेने फटका. लॉंगॉनच्या दिशेला चेंडूला हॅमर केलं. एक धाव पूर्ण करत असताना चेंडूवर आघात केला. जोरात चेंडू मारला. आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तर एक धाव तिथे पूर्ण होत असताना म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ताकदीचा वापर हा फार गरजेचा असतो. गोलंदाज यावेळेस तयार होणार आहेत. नो बॉल बीमरचा कॉल इथे मैदानामध्ये आलेला आहे. नो +1. 22च्या साह्यानं एक धाव सुद्धा आलेली आहे. म्हणजे एकूण 2 धावा तिथे मिळतात. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. धावफलकावरती आपण जाणार आहोत. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे फ्री हिटची सुवर्ण संधी मैदानामध्ये. बघूयात काय नक्कीच इथे कामगिरी फलंदाज करतायत. इथे नेट रन रेट सुद्धा फार गरजेचं ठरणार आहे. कारण आता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. फुल टॉस चेंडू याही वेळेस. आणि या वेळेला वाऱ्याचा जो वेग आहे तो मोठा असल्यामुळे फलंदाजाला नक्कीच त्याचा फायदा होतोय. 6 धावा मिळतील हा षटकार. 6 धावा इथे आपण नक्कीच मैदानावरती पाहिलेल्या आहेत. फुल टॉस चेंडूवरती आक्रमण केलं आणि फलंदाज बॉस ठरले त्या फुल टॉसवर. 6 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि मी नेहमी सांगतो की जिकडे वारा तिकडे मारा. टेनिस क्रिकेटचं हे सूत्र आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. आणि इथे सुद्धा तोच प्रयत्न मैदानामध्ये राहिला. 6 धावा पूर्ण केल्या जात आहेत. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली जाणार. एकूण धावफलक दाखवत आहे 35 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 बाद 35 धावा. यावेळेला सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू खेळला. चांगला ड्राईव्ह आपण पाहिलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर देणार आहेत. फेक थोडीशी अस्तव्यस्त पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा. यस, 1 रन शॉर्ट. एकच धाव तिथे मिळतं. दुसऱ्या धावेचा आपण जर पाहिलं तर प्रयत्न यशस्वी तर झाला होता, परंतु एक अपूर्ण धाव आल्यामुळे फक्त 1 धाव धावफलकावरती अधोरेखित केली जाणार आहे. यावेळेला हा चांगला बॉल आणि इथेच खूप चांगलं यष्टीरक्षण आपण अक्षय जराडचं पाहिलं. व्हाईट बॉल आणि त्यावर फलंदाज बाद होणार आहेत. विकेट आली. आठवा फलंदाज बाद झालेला आहे. आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ आपण या षटकातला पाहणार आहोत जो बाकी असणार आहे. बाळकृष्ण कुसळकर नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. आणि काल आपण एक घोषणा सुद्धा केली आहे. जो संघ शिस्तबद्ध खेळ या स्पर्धेमध्ये करणार आहे त्या संघाला सुद्धा आयोजक कमिटीच्या वतीनं एक पारितोषिक आपण देणार आहोत. शिस्तबद्ध संघ जो या स्पर्धेमध्ये ठरणार आहे त्यासाठी सुद्धा एक पारितोषिक आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. आपली लाखो टप्प्याचा बॉल मिड विकेटच्या दिशेनं चेंडूला खेळलाय. 1 टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे पडले. मयूर सोनवणेचे प्रयत्न अपुरे पडले आणि हा चौकार. चौकार आणि धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे. धावसंख्या वाढत असताना खेळाडू या आपण. मॅच बॉल आलेला आहे. एक्केचाळीस धावा 8 फलंदाज बाद असताना यावेळेस आपण पाहतो मैदानामध्ये फुलर लेंथवर भरपूर वेगात टाकलेला चेंडू होता आणि हा चेंडू आपण जर पाहिलं तर निर्धावलेला आहे. 5वं षटक सुरू आहे. जॅकपॉट ओव्हर आपण मैदानावरती पाहतो. 15 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत या षटकामध्ये जॅकपॉट ओव्हरमध्ये. गोलंदाज तयार होत आहेत. अजय यांना आपण पाहू शकता. शेवटचा चेंडू असणार आहे या जॅकपॉट ओव्हरमध्ये.
यावेळेस आपण पाहणार आहोत चांगला फटका मैदानावरती पाहायला मिळाला. कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर देणारे 16 धावा तर या षटकामध्ये आल्या. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला आणि 17 धावा या जॅकपॉट ओव्हरमध्ये मात्र आलेल्या आहेत. त्यामुळे आता धावफलकामध्ये थोडासा बदल होणार आहे, भरपूर बदल होणार आहे, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाला काही धावा मिळतील इथे आणि एकूण धावफलक आता पुढे जात असताना आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे. 9 धावा खरं तर फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळणार आहेत आणि धावसंख्या झाली आहे 52 धावा. शंकर वंजारे येत आहेत. पहिलाच चेंडू लॉंगॉनकडे खेळला आणि एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकाराने धावसंख्या वाढली 56 धावा. अजूनही 43 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 43 धावा. म्हणजे सुरुवातीला आपण जर पाहिलं तर लवकर फलंदाज बाद झाले. सुरुवातीला आपण पाहिलं महत्त्वपूर्ण फलंदाज निराशाजनक कामगिरी करत असताना पाहायला मिळाले आणि त्यामुळे संघ थोडासा बॅकफूटवर आला आणि आता ड्रायव्हिंग सीटवर बसलाय CSK संघ. स्पीच शीट करण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाकडे चाललंय आणि फलंदाज होतील इथे बाद. 9वा फलंदाज बाद होतोय. 9 फलंदाज झालेत बाद. शेवटची जोडी मैदानामध्ये असणार आहे. चला थोडंसं लवकर या. आणि यानंतरच्या दोनही संघांनी रेडी राहायचंय. श्री वॉरियर्स आणि डॉक्टर 11 कोकाना. आरिफ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आरिफ यांना आपण पाहू शकता. त्यावेळेला थर्ड मॅनकडे हा चेंडू अडवला जाणार आहे. शॉर्ट थर्ड मॅन चेंडू अडवतोय. धाव मात्र मिळणार नाही. डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी पाहू शकता. डॉक्टर शंकर वंजारे गोलंदाजी करतायत. स्वतः संघनायक आहेत, स्वतः कर्णधार आहेत त्या संघाचे. डेड बॉलची घोषणा इथे होते. आपले सुंदर फटका, मनगडाचा खूप चांगला वापर, फ्लिक केला आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. धावा 4. चौकार. धावसंख्या 4ने पुढे जाणारे धावफलकामध्ये होणारा बदल आपल्याला नक्कीच बघायला मिळतो. एकूण धावफलक जर पाहिलं तर धावा लागतात धावफलकावर 60 धावा. 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावा. लीगच्या माध्यमातून उपस्थित झालेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. याही वेळेस फॉलोविंग स्वीप आणि यावेळेला गोलंदाजाला दाखवलंय आसमान. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे एक सुंदर फटका आपण आरिफ यांच्या बॅटमधून पाहतोय. धावा मिळतील 6 आणि येतोय षटकार. 6च्या मदतीने धावसंख्या झाली आहे 66 धावा. बॉल द्या. याही वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑनच्या दिशेला हा चेंडू चाललेला आहे. एक धाव तिथे मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या दरम्यान कुठलाही होणार नाही आणि ओव्हरचा खेळ संपला. डाव संपला. सामना संपला आणि या सामन्यावर विजय मिळवलाय CSK नेवासा अर्थात छत्रपती शिवाजी महाराज किंग्स नेवासा या संघाने त्या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. खूप खूप अभिनंदन. पराभूत संघाचे मनापासून आभार आणि दोन्ही संघाचं विशेष आभार यासाठी की आपण वेळेच्या अगोदर या इनिंगचा खेळ संपवला. हा सामना वेळेच्या अगोदर आपण संपवला त्याबद्दल दोन्ही संघाचं मनापासून आभार.
चला यानंतर लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. श्री वॉरियर्स आणि डॉक्टर 11 कुकाणा. डॉक्टर 11 कुकाणा